लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये ना प्रेक्षकांनो, इथे रम्या आहेत ना, ती थोडी संशयास्पद दाखवलेली आहेत. ते का म्हणजे प्रत्येक वेळी ती काहीतरी असं संशय येईल असंच काहीतरी करत असते, पण तेही वसुआत्यांच्या समोर. बाकीचा तर कोणाचा अजून तिच्यावर विश्वास बसलेला नाही आहेत, काव्या सोडली तर. प्रेक्षकांनो, बघूया अजून काही काही रम्या करते का, किंवा कोणाच्या लक्षात येतं का. प्रेक्षकांनो माहीत नाही आता ह्या मालिकेमध्ये अजून काय वेगळा ट्विस्ट आणणार आहेत का, कारण तसंच काहीसं आता बघायला तर मिळालेलं नाही आहे, पण असं रम्याच्या वागण्यावरून तरी तसं वाटतं आहे. प्रेक्षकांनो, चला आज सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. इकडे नंदिनी आपण बघतो की गणपती बाप्पाजवळ म्हणते की देवा, आमच्या हातावरची मेहंदी छान सुरेख रंगू दे. आणि तेवढ्यात तिथे काव्या येते आणि ती म्हणते की नक्की रंगेल ताई. आणि ती म्हणते की आणि गणूबाप्पावरती फुलं अक्षदा वाहते आणि म्हणते की आणि फक्त मेहंदी नाही, आपलं अख्खं आयुष्य प्रेमाच्या रंगाने रंगून जाईल. आणि बघा, दोघेही प्रेक्षकांना खूप म्हणजे खूप आनंदात असतात, कारण आता त्यांचं लग्नानंतरचं म्हणजे प्रेम असं मालिकेचा शीर्षकच आहेत, तसंच झालेलं आहे. त्यामुळे आता त्या दोघेही त्यांच्या प्रेमाशी लग्न होते यात आनंदात असतात आणि येता एकमेकींना अशी घट्ट मिठी मारतात. तेवढ्या तिथे रेखा आणि चित्रा येतात आणि बघा लगेच रेखाताई आवाज देतात की नंदिनी, काव्या. आणि प्रेक्षकांना आता ह्या दोघी जणी म्हणजे रेखा, चित्रा आणि त्यांच्या काही मैत्रिणी त्या सर्वजण काव्या आणि नंदिनीकडे बघत असतात. आणि नंदिनी काव्या खूप म्हणजे खूप सुंदर देत असते त्या मेहंदीच्या ड्रेसमध्ये, म्हणजे मेहंदी आहेत ना आज त्या ड्रेसमध्ये, आणि खूप छान दिसत असतात आणि सिम्पल मेकअप केलेला आहे पण खूप छान दिसतात. आणि त्यामुळे आता त्या दोघीही असं छान असं हाताने त्यांना करून दाखवतात. आणि आता त्या दोघीही त्यांच्या जवळ येतात आणि म्हणतात की अरे वा, किती छान दिसत आहेत. आणि बघा आता दोघी पण त्यांची नजर काढतात आणि त्यांना काळा टिक्का लावतात. आता रेखा म्हणते की बरं लवकर चला, मेहंदी काढायला उशीर व्हायला नको. आणि बघा इकडे यांचीही लग्न मंडपात प्रवेश झालेला असतो आणि रेखा आणि चित्रा ह्या दोघी सुद्धा आता ह्या दोन्ही नवरदेवांचं औक्षण करून टिका लावून त्यांचं स्वागत करत असतात. आणि प्रेक्षकांना आता ह्या दोघांच्या नजरा फक्त काव्या आणि नंदिनीला शोधत असतात. तिकडनं बाबा जीवाला हात करून असं थांब म्हणतात. आणि प्रेक्षकांना आता जीवा आणि पार्थ घरामध्ये आल्यानंतर आई बाबांचा म्हणजे शारदा काकू आणि धनंजय काका यांचा आशीर्वाद घेतात. आणि बघा आता इकडे काव्या नंदिनी सुद्धा इथे जो सेल्फी काढलेला होता तसाच सेल्फी आता जीवा आणि पार्थ हे दोघांनी काढलेला असतो. प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं स्वागत आहे. आणि बघा हे दोघं जण मध्ये आल्यानंतर सगळेजण त्यांना घेतात आणि यांचं लक्ष मात्र त्यांच्या पार्टनरकडेच असतं, पण त्या समोर त्यांच्या भरपूर जण असल्यामुळे त्यांना काही ते दिसत नाही. आणि बघा आता सगळेजण बाजूला गेल्यानंतर ह्या दोघांना काव्या नंदिनी दिसतात आणि त्या मस्त मेहंदी काढायला बसलेल्या असतात. आणि त्यांच्याकडे बघून हे दोघं मात्र पूर्णपणे हरवून जातात. ते इतक्या गोड दिसत असतात. बघा प्रेक्षकांनो, त्यांची त्या दोघांवरनं नजर देखील हटत नाही. इकडे पार्थची काव्यावरनं नजर हटत नाही आणि इकडे जीवाची नंदिनीवरनं नजर हटत नाही, कारण त्या दोघी इतक्या गोड दिसत असतात. आणि इकडे प्रेक्षकांनो, काव्या पार्थला हळूच इशारा करते की तुम्ही इथनं निघून जा, पण दोघंही बघा आता इतके हरवलेले असतात ना त्या दोघींमध्ये, ते आता दोघंही सोबतच त्यांच्या गुडघ्यांवर बसतात. आणि इकडे रोमॅन्टिक असं सॉन्ग लागतं, चांदण राती झगमगता तारा. आणि ते गाण्यामध्येच हे दोघं जण गुडघ्यांवर बसतात आणि काव्या नंदिनी ते बघून हैराण होतात. इथे आता दोघींच्याही मैत्रिणी असते, आशाताई असते, रेखा, चित्रा असते आणि त्या मेहंदी काढणाऱ्या दोन जणी. आणि बघा ते दोघेही त्यांच्या छातीजवळ हार्ट शेपने ह्या दोघींना इम्प्रेस करण्याचं म्हणजे त्यांची स्वतःच्या प्रेमाची कबुली देतात. आणि बघा आता काव्या नंदिनी दोघेही आता खूप लाजतात प्रेक्षकांनो. आणि हे बघा डायरेक्ट सगळ्यांसमोर एवढं छान प्रेमाची कबुली दिली, तर हे कोणाला जमणार आहेत का, पण असो खूप छान. आणि बघा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थने तिला फ्लाइंग किस दिलेली असते, पण ती फ्लाइंग किस वेगळ्या पद्धतीची असते. आणि काव्याचं नेहमीप्रमाणे असं हाताने अडवणं हे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत. पण बघा पुढे एक गंमत आहे आणि सगळेजण मात्र यांची आता मजा घेत असतात. आणि त्यानंतर काव्या अडवते आणि अशी तिच्या खांद्यावर हे करते. आणि प्रेक्षकांनो, इकडे नंतर आपल्या जीवाची फ्लाइंग किस नंदिनीला देतो आणि नंदिनी हळूवारपणे तिचे डोळे झाकते आणि गाल पुढे करते. अशा पद्धतीने यांचं
असं ह्या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा रोमॅन्स चालू असतो, एवढं मात्र नक्की. आणि प्रेक्षकांनो बघा आता इकडे जीवाने नंदिनीला इशाऱ्यांमध्ये सांगितलेलं असतं की तू खूप सुंदर दिसते आहेत. आणि प्रेक्षकांनो बघा हे दोघंही इतके हरवलेले असतात की बघा यांना दुसरं काहीच दिसत नाही. आणि तिकडे काव्या नंदिनीच्या मैत्रिणी यांचं हे अशी हरकते बघून खूप हसायला लागतात. तेवढ्यात मानिनी काकू तिथे येतात आणि दोघांची ही खाण पकडतात प्रेक्षकांनो बघा. आणि इथे रोमॅन्टिक असं सॉन्ग लागतं, कधी तू रिमझिमणारी बरसात, कधी तू रिमझिम करणारी चांदणात. आणि तेवढ्यात आता आपल्या युगने या दोघांसाठी ड्रेस आणलेले असतात बहुतेक आणि तेच त्यांच्या दोघांच्याही हातात ते देतात. आणि प्रेक्षकांनो इकडे मात्र आता काव्या नंदिनीच्या चेहऱ्यावर आपण जे हसू बघतोय ना ते खूप नॅचरल आणि खूप असं निर्मळ हसू असतं बघा. खूप मज्जा आलेली असते या मेहंदीच्या फंक्शनमध्ये सुद्धा. आणि बघा गोड बोलून प्रेक्षकांनो इकडे आता त्यांनी मानिनी काकूंना तिथून पळवून लावलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो बघा आता युगही तिथनं जातच असतो. तेवढ्यात हा जीवा त्याला मागून जोरात ओढतो आणि त्याच्या कानामध्ये काहीतरी सांगतो. तेही सुद्धा त्यांनी आपल्याला दाखवलेलं नाहीयेत की तो काय सांगतो. माझ्या मते ना प्रेक्षकांनो तो फक्त एवढं सांगत असेल की नंदिनीसाठी वडापाव आणि इकडे जीवा पार्थने सांगितलं असतं की काव्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री. बघा आता इकडे काव्या देखील पार्थला किस करत असते. तेवढ्यात हा पार्थ ना युगचा चेहरा तिकडं करतो आणि त्याला तिथनं पळवून लावतो. आणि बघा त्यांनी खणवलेलं असं की आम्ही ड्रेस चेंज करून येतो. तर ह्या सगळ्या मैत्रिणींना काव्या आणि नंदिनीला सतत चिडवत असतात. मेहंदी काढण्याचा प्रोग्राम चालू असतो आणि चिडवणंही चालू असतं. पण आता तेवढ्यात प्रेक्षकांनो बघा ही रम्या आणि वसुआत्याची एंट्री आता या हॉलमध्ये झालेली असते. आणि बघा वसुआत्यांना तर आधीच टेन्शन आलेलं असतं. रम्या आधी थोडीशी आपल्याला खूप म्हणजे असं डेंजरस दिसते, नंतर तीच वसुआत्यांना सांगते की चेहऱ्यावर स्माईल ठेव. आणि बघा तेवढा तिथे एंट्रीलाच लिहिलेलं असतं, प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं स्वागत आहे. आणि ती वसुआत्यांना पुढे जायला लावते, ती तिथेच थांबते. आणि बघा प्रेक्षकांनो इने तिची पत्रिका देखील सोबत आणलेली असती. शुभ विवाह पार्थ आणि रम्या, लग्नात तुमचं स्वागत आहे असं आता ते पोस्टर झालेलं असतं आणि त्याचे ती सेल्फी काढत असते. बघा प्रेक्षकांनो इकडे मेहंदीचा कार्यक्रम चालू असता आणि इकडे ही रम्या आणि वसुआत्याने सुद्धा ड्रेस चेंज केलेला असतो. आणि इकडे आता हळद फोडायचा कार्यक्रम चालू असतो. आणि तेवढ्यात रम्या तिथे येते. आणि प्रेक्षकांना बघा आता ह्या रम्याने हातात हळद आणलेली असते आणि वसुआत्या ती हळद त्याच्यात टाकत असतात, पण त्यांचा हात नुसता थरथर असा कापत असतो. इकडे रम्याचं लक्ष काव्या आणि नंदिनीकडे जातं, त्या मेहंदी काढत आहेत ना. आणि प्रेक्षकांना बघा आजच्या या सीनमध्ये ना डायलॉग्स खूप कमी घेतलेले आहेत, पण जे इमोशनल टच म्हणतो आणि जो म्हणजे बघण्याचा जो म्हणजे किंवा जे इशाऱ्याने दाखवलेलं आहेत ना ते खूप जास्त आहेत. आता रम्यासुद्धा काव्याच्या बाजूला जाऊन बसते आणि त्या मेहंदी काढणाऱ्या मुलीला ती सांगत असते की अशी नाही अशी डिझाईन काढ, अशी नाही अशी डिझाईन काढ. प्रेक्षकांनो असं सगळं सांगत असते. आणि तिथे आता मानिनी काकू देखील हे सगळं बघत असतात. आणि बघा त्यांचं लक्ष आता नंदिनीकडे जातं आणि त्या नंदिनीला खुणवतात की नक्कीच काय चाललं आहे. आणि प्रेक्षकांनो आता ती तिथनं निघून जाते. आणि बघा जे पार्थ आणि हा जो जीवा आहेत ना हे दोघंही आता त्यांचे मेहंदीचे कॉस्ट्युम घालून येतात. दोघंही खूप गोड दिसत असतात त्या मेहंदीच्या कॉस्ट्युममध्ये. आणि प्रेक्षकांनो आता बघा हे ना हे जेव्हा यांचं लक्ष त्यांच्या पार्टनर्सकडे जातं ना, असे मग्न होतात ना, तेव्हाच हा युग आहेत ना मध्येच येऊन काहीतरी खोळंबा करतो. पण असो आता खोळंबा तर नाही केला, पण त्याने आता यांनी जे कानामध्ये मगाशी सांगितलेलं होतं तेच त्यांच्यासाठी हजर केलेलं असतं. जीवाने सांगितलं असतं की वडापाव आणि इकडे पार्थने सांगितलेलं असतं की रेड वेल्वेट पेस्ट्री. आणि इकडे बघा आता युग असं करतो की जसं तुम्ही आदेश दिला आहेत महाराज त्याप्रमाणे तुमचं सगळं आता समोर आणलेलं आहे ते. आणि बघा प्रेक्षकांनो या दोघांनी त्याला 20-20 रुपये असे त्याच्या ताटामध्ये टाकलेले असते. आणि हा युग जरा नाराज होऊन तिथनं परत ते घेऊन जात असतो. तेवढ्यात जीवा त्याचा हात पकडतो आणि परत त्याला मागे ओढतो. आणि बघा त्याला तिथून जायला देखील लावतो. आणि योग म्हणतो की काय भाऊ आहेत माझे. बघा आता हे दोघं रेड वेल्वेट पेस्ट्री पार्थ घेऊन जातो आणि वडापाव हा जीवा घेऊन जातो नंदिनीसाठी. आणि बघा आता यांची मेहंदी देखील काढून झालेली असते आणि दोघेही आता तिथेच बसलेले असतात. प्रेक्षकांनो इथे काहीतरी मिसिंग आहे असं वाटत नाही का तुम्हाला? डान्स वगैरे असं मिसिंग वाटतंय की नाही?
असो असेलही, पण माहीत नाही आपल्याला. आता प्रोमोमध्ये वगैरे काहीच दाखवलेलं देखील नाही. आता ही रम्या काय करते, सगळे गेस्ट आलेले आहेत त्यांना भेटते आणि बघा इकडे तिकडे बघत बघत तिथे हळद अख्खी हळद ठेवलेली, ओली हळद ठेवलेली असती, ती अलगद हाताने उचलते आणि तिथे ज्या हळद फोडतायत ना प्रेक्षकांनो, तिथे आणून ती अलगद साडीमध्ये धरून त्याच्यात टाकून देते. आणि हे सुद्धा वसू आत्या बघतात. प्रेक्षकांनो, मला तरी वाटतंय वसू आत्यांना आता चेंज झालेल्या आहेत आणि बघा ना, त्या स्वतःच इतक्या घाबरलेल्या असतात या रम्याचं असे कृत्य बघून. आणि बघा आता यांचं लक्षच नसतं, ह्या आपली मेहंदीकडेच बघत असतात. आणि इकडे पार्थ आता काव्यासमोर रेड वेल्वेट पेस्ट्री नेतो आणि इकडे जीवा नंदिनी सोबत वडापाव नेतो. आणि बघा आता इथे या मालिकेचं टायटल सॉन्ग लागतं, वाट हरवली धुक्यात तेव्हा, वाट हरवली दुखात तेव्हा, कस भेटलो आपण सा. आणि इकडे पार्थ देखील काव्याला ती रेड वेल्वेट पेस्ट्री खाऊ घालत असतो. आणि बघा खाता खाता तो चमचा मागे मागे ओढतो आणि मग आता ही आपली काव्या चिडते आणि परत तो तसंच करतो, खाता खाता परत चमचा मागे घेतो. काव्या आणखीनच चिडते आणि मग आता पार्थ म्हणतो की खा ना. आता काव्या म्हणते की नाही, मला नाही खायची. आणि इकडे बघा आता इकडे जीवाने तर नंदिनीला वडापाव खाऊ घातलेला असतो. आणि प्रेक्षकांनो बघा आता जीवा आधी वडापाव परत खातो आणि तोच वडापाव आता नंदिनीला खाऊ घालत असतो. आणि तेवढ्यात तिथे मानिनी काकू येतात. आणि प्रेक्षकांनो बघा आता यांना चिडवण्यासाठी मानिनी काकू, विक्रम काका, इकडे शारदा काकू, धनंजय काका, म्हणजे दोन्ही जोड्या दोन्ही साईडने असतात. आणि यांच्यामध्ये युग आणि पार्थ, आता युग देखील पार्थला चिडवत असतो. आणि बघा प्रेक्षकांना आता इकडे खाऊ वगैरे घालून झालेलं असतं आणि आता हे चौघही एकाच त्या तिथे ठेवलेल्या बेंचवर बसलेले असतात, खुर्चीवर बसलेले असतात. आणि बागे दोन्ही जोड्या आणि हा पुढे युग पार्थ शेजारी बसलेला असतो. आणि अशा प्रकारे आता इकडे ही आशाताई ह्या म्हणजे सगळ्यांचे फोटो काढते. आणि बघा फोटो काढता काढता इकडे धनंजय काका काही कमी करत नाही, ते आता काव्याच्या आणि पार्थच्या डोक्यावर अशी दोन दोन शिंग लावतात आणि हे त्यांच्या लक्षात येतं. आणि इकडे प्रेक्षकांनो रम्या ती हळद त्याच्यात टाकतच असते आणि वसू आत्यांचा जो म्हणजे असं टेन्शन वाढत असतं की आता ही रम्या करणार तरी काय. आणि प्रेक्षकांना बघा आता हळद वगैरे तर फोडून झालेली असते आणि त्याची ती पेस्ट बनवत असते बघा आता. आणि तेवढ्यात युग तिथे येतो आणि म्हणतो की अरे क्या बात है रम्या, आज तर मस्त जोरात जंगी सुरू आहे. तो म्हणतो की खूप बदललीस ग तू. तो म्हणतो की नाही, म्हणजे हळदीची तयारी करतेस तू, वा. आणि तेवढ्यात रम्या आता हसून म्हणते, माणसं बदलतात रे युग. ती म्हणते तू नाही का आधी नापास झाला, मग आता पास झाला, बदल झाला की नाही. प्रेक्षकांनो हा तिने युगला मारलेला टोमणा असतो. आणि बघा असं बोलल्यानंतर युगचा मात्र चेहरा पडतो आणि रम्या म्हणते की अरे मी असंच गंमत म्हणून बोललेस रे. आणि आता युगला वाईट वाटतं. तो म्हणतो की बाबांनी काम सांगितलं आहे, मी ते करून आलो. आणि वसू आत्या तिथे येतात आणि रम्याला म्हणतात की का असं बोललीस ग तू युगला, इतकं चांगलं बोलत होता ना तो तुझ्याशी, मग त्याची लाज काढण्याची काय गरज होती का रम्या. आणि बघा ती हळदीमध्ये परत हळद मिक्स करत असते. मग वसू आत्या म्हणतात की हे काय, तू हळद का मिक्स करतेस. त्या म्हणतात की एक मिनिट, तू या हळदीमध्ये काही घातलं नाहीयेस ना रम्या. आणि रम्या खुशाल म्हणते की कळेल नंतर तुला. आणि लगेच तिचं लक्ष समोर जाते आणि ती आईला म्हणते की थांब लगेच आले. वसू आत्या बिचाऱ्या टेन्शन मध्ये राहतात. त्या म्हणतात की रम्या अगं. आणि आता बघा इकडे ही काव्या एकटीच बसलेली असते. बहुतेक तिचं लक्ष ह्या काव्याकडेच गेलेलं असतात, कारण तिला मेहंदीमुळे तिचे केसही बाजूला करता येत नाहीये. आणि रम्या तिथे येते आणि म्हणते की काय ग, काय झालं, काही हवं होतं का. तेवढ्यात काव्या म्हणते की हे बघ ना अडकलंय. आणि रम्या म्हणते की थांब एक मिनिट, मी काढून देते. रम्या म्हणते की आता ओके. तेवढ्यात काव्या म्हणते की थँक्यू. आणि रम्या म्हणते की अगं थँक्यू काय, आज स्पेशल दिवस आहे तुझा. आणि ती म्हणते की मस्त एन्जॉय करायचा, अगं एवढीशीच तर मदत केली मी तुला, एवढ्यासाठी थँक्यू का म्हणतेस. आणि रम्या म्हणते की खरं सांगू का, मी तर तुला हेल्प करण्यासाठी ना पार्थलाच बोलवणार होते. आणि रम्या म्हणते की तुमचं असं छान रोमॅन्टिक मोमेंट झाला असता काय. आणि आता बघा तिला पण लाजायला येतं. पण काव्या म्हणते की तुला एक सांगू का रम्या, आता जर पार्थ माझ्यासमोर असते तर मला मदत हवी हे त्यांना सांगायची गरजच पडली नसती. आणि आता रम्या बघा खोटं खोटं हसते आणि म्हणते की अगदी खरं आहे. आणि रम्या म्हणते की वाव, काय मस्त मेहंदी काढली आहेत बघू मागे. आणि म्हणते की काव्यार्थ पण काय छान लिहिलं आहेत हर्टमध्ये, कमाल कमाल. काव्या म्हणते हो ना.
आणि ही रम्या म्हणते की हे मी काय म्हणते, आपण मेहंदीला साखर पाणी लावूयात का, म्हणजे मेहंदी अशी असून अशी डार्क रंगेल. आणि तेवढ्यात काव्या पण तिला म्हणते की लावूयात ना. रम्या म्हणते की येस. काव्या आता तिला म्हणते की रम्या की ती अगदी मनापासून करतेस ग सगळं. आणि ती म्हणते की तुला खरं सांगते, मला ही बदललेली रम्याच बघायची होती. आणि तेवढ्यात रम्या आता तिला म्हणते की रिअली. काव्या म्हणते की हो. ती म्हणते की म्हणजे माझ्यात झालेले बदल आवडतायत तर तुला. काव्या म्हणते की घ्या, चांगले बदल कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडतात. आणि रम्या म्हणते खरं आहे, मी साखर पाणी घेऊन येते तुझ्या हाताला मेहंदीला लावायला. आणि ही रम्या बघा ती साखर पाणी लावत असताना मनोमन म्हणते की पुन्हा पुन्हा धडे घेऊ नये, तू माझ्यावर विश्वास ठेवण्याची चूक करते आहेत काव्या. आणि तू आता चूक करतेस आहे तर तुला तुझ्या चुकीची जाणीव करून देणं हे माझं कामच आहे. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो रेखा तिथे चित्रा तिथे येते आणि म्हणते की काव्याताई, नंदिनी ताई कुठे आहे. आणि काव्या म्हणते की ती बाहेरच असेल. अरे चित्रा म्हणते की बरं बघते मी. आणि इकडे बघा नंदिनीच्या हातावर सुद्धा साखर पाणी लावणाऱ्या 2 लेडीज म्हणजे तिच्या मैत्रिणीच असतात, त्या सुद्धा तिच्या हातावर साखर पाणी लावत असतात. आणि तेवढ्या तिथनं जीवा जात असतो आणि तो नंदिनीला बघतो. बघा आता पुढून लावून झालेला असतं आणि त्या पाठीमागून लावत असतात. तेवढ्यात आता जीवा तिथे येतो आणि प्रेक्षकांना बघा आता या जीवाच्या हातात ना चुडा असतो आणि तो तिच्या मैत्रिणींना सांगतो की शांत बघा. आणि तिचे डोळे देखील तो बंद करतो. आणि ती म्हणते की कोण आहेत. काव्या. आता काव्याच्या हाताला मेहंदी असणार तर काव्या इथे कशाला तिचे डोळे दाबणार. आणि बघा इथे आता ह्या बाकीच्या सगळ्या चुडा भरत असतात. इथे मानिनी काकू मस्त वेगळी म्हणजे हळदीची साडी नेसून आलेली असतात. त्या म्हणतात की ए मुलींनो, तुम्ही नंदिनीला कुठे बघितलं का. त्या म्हणतात की एवढ्यात तर नाही पाहिलं. त्या बिचारा थोड्या टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की अरे छा. त्या म्हणतात की आम्ही बघून येऊ का. मानिनी काकू म्हणतात की नाही तुम्ही बसा. तेवढ्या तिथे रम्या पण येते, तिने सुद्धा हळदीचा ड्रेस घातलेला असतो. आणि ती म्हणते की काय झालं मामी. आणि तेवढ्यात मानिनी काकू तिला म्हणतात की रम्या अगं नंदिनी कुठे आहे. आणि रम्या म्हणते की अरे हे काय, आता इथेच होती, कुठे गेली. आणि बघा प्रेक्षकांना आता या दोघींनाही शोधत असतात. आणि प्रेक्षकांना बघा आता या म्हणतात की अहो या सगुणाताई चुडा भरायला आल्यात, म्हणून म्हटलं की काव्या गेली कुठे. आता मानिनी काकू म्हणतात की म्हणजे तुम्ही काव्याला बघायला आलात. आणि त्या म्हणतात की मी नंदिनीला शोधते. दोघेही टेन्शन मध्ये येतात आणि म्हणतात की अरे देवा ह्या दोघेही कुठे गेल्यात. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे ही रम्या म्हणते की मामी थांब, मावशी थांबा, मी आत्ता बघून येते की ह्या दोघी कुठे गेल्या आहेत ते. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. ती म्हणते की खरं तर काव्या इथेच होती, मी आत्ता बोलले तिच्याशी. रम्या म्हणते की मी बाकीच्या बायकांना बांगड्या भरायला इथे बोलवलं, तेवढ्यात ही कुठेतरी गेली. ती म्हणते की डोंट वरी, मी आत्ता जाते आणि शोधून आणते. आणि मानिनी काकू म्हणतात की मी नंदिनीला बघते. आणि शारदा काकू म्हणतात की मी काव्याला बघते. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो या दोघांनी असं म्हणजे सेम करायचं असं ठरवलेलंच असतं का. तिकडे आता जीवाने नंदिनीचे डोळे दाबलेले असतात आणि इथे पार्थ काव्याचे डोळे दाबतो. आणि ती बिचारी म्हणते की अरे कोण आहे का. तो डोळे तिला असं वळवतो आणि काव्या म्हणते की पार्थ आहो तुम्ही इथे काय करताय. पार्थ म्हणतो की आणि बघा इकडे तिच्या कानात जीवा म्हणतो की काव्या नाही, मी आहे. आता नंदिनी म्हणते की जीवा तुम्ही इथे काय करताय. जीवा म्हणतो की बस बस बस. इकडे जीवा म्हणतो की हे बघ, त्याने चुडा आणलेला असतो. आणि इकडे पार्थ म्हणतो की हे बघा बाहेर सगळे तुम्हाला शोधत आहेत. तो म्हणतो की मला तुम्ही बाहेर गेलेलं नकोय, इथेच थांबा. तो म्हणतो की माझ्याजवळ. काव्या त्याला म्हणते की मी बाहेर जायचं नाहीये. पार्थ म्हणतो की नाही. काव्या म्हणते की देशमुख मला बाहेर जायला लागेल. बाहेर सगुणा मावशी आल्यात आणि सगळ्यांच्या हातात चुडा भरणार आहेत त्या. मला जायला लागणार, मला पण चुडा भरायचा आहे. आणि बघा इकडे आता पार्थचा चेहरा पडतो. पण इकडे नंदिनीला आनंद होतो की जीवाने तिच्यासाठी चुडा आणलेला असतो. आणि नंदिनी म्हणते की हिरवा चुडा, बरं झाला आणला, नवरी आहेत मी. आणि चुडा नाही भरला तर बाकीच्या बायका मला विचारतील. आणि नंदिनी म्हणते की तुम्ही कसं काय आणला चुडा. जीवा म्हणतोय की मी कसा आणला हे तुला काय करायचं आहे. जीवा म्हणतो की तू, मी आणि हा हिरवा चुडा, अजून काय हवं आहे तुला. आणि इकडे पार्थ म्हणतो की हो मीच तुम्हाला चुडा भरणार आहे. आणि पार्थ म्हणतो की हे बघा तुम्हाला चुडा भरायचा आहे ना, मग दुसऱ्या कोणाच्या हातात माझ्या बायकोचा हात कसा देऊ मी. पार्थ म्हणतो की तुम्हाला माझ्या नावाचा चुडा भरायचा आहे ना. आणि पार्थ तिला खाली बसवतो. आणि बघा आता इकडे जीवा नंदिनीला चुडा भरवत असतो. आणि तो तिला म्हणतो की दुखलं तर सांग. आता नंदिनी मुद्दाम नाटक करते. तो हे बांगडी घालत असतो. तेवढ्यात नंदिनी होती
आणि तेवढा जीवा म्हणतो की दुखलं. ती म्हणते की मजा गेली मी तुमची. आणि जीवा म्हणतो की इतक्या दिवसांसाठी मी तरसलो होतो, तू मी आणि हा हिरवा चुडा. आणि इकडे आता जीवा चुडा भरतो आणि इकडे पार्थ काव्याच्या हातात चुडा भरत असतो. आणि प्रेक्षकांनो, इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आता बघा, या दोघांनी आपापल्या बायकांना चुडा भरलेला असतो आणि पुढील भागामध्ये बघूयात आपण आता काय चाललंय. यांचा प्रेक्षकांनो खूप छान असा रोमॅन्टिक असे सीन चाललेले आहेत. आणि बघा, आता इकडे चुडा बुडून झाल्यावर जीवा तिच्या हाताला किस करतो आणि नंदिनीला म्हणतो की जेव्हा तू ती साडी नेसून आली होती ना, तेव्हा 16च्या हिरोईन सारखी दिसत होतीस. आणि जीवा म्हणतो की मला तेव्हाच वाटलं की आपण ह्या जन्मात नाही तर त्या जन्मात सुद्धा एकत्र होतो. आणि इकडे जीवा पार्थ देखील म्हणतो की एरवी तुम्ही सुंदर दिसतात, पण प्री वेडिंगला तुम्ही खूप हॉट दिसत होता. आणि इथे काव्या मात्र त्याच्या या बोलण्यावर लाजते प्रेक्षकांनो. आणि इथेच